स्ट्राईकला अभि. पहिलाच बॉल, भन्नाट वेग होता पहिल्याच बॉलवर, चांगला पकडला विकेट किपरने. नॉन स्ट्राईक इनवर आदित्य जाधव, स्ट्राईकला अभि ठाणगे. पहिलाच बॉल डॉट आणि डॉट बॉलने विराजने ओव्हरला केली सुरुवात. पॉवर प्लेचं षटक. मयूर जाधवला आपण वाईडिश लॉंग ऑन मध्ये पाहतोय. लॉंग ऑफ मध्ये देखील एक क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. विराज राईट अँड ओव्हर द विकेटने अभिसाठी. पुढचा बॉल खोदून काढलाय समोर, उडवलाय बॉल, चाललाय सरळ वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार येतोय अभिच्या बॅट मधून. रामदासजी पालवे या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं देखील स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण देखील मुख्य व्यासपीठावर यायचे. काल शेवटचा सामना झाला होता. श्रावण स्फोट भोकरे आणि त्यांच्या विपक्षामध्ये सोरगाव पी. खूप वर्षानंतर क्वार्टर फायनल पर्यंत भोकरी संघ पोहोचला होता आणि त्याच कारणास्तव कदाचित नरेश गोरलेला रात्रभर झोप लागली नसेल, तरी सुद्धा पुन्हा एकदा दुसऱ्या दिवसामध्ये ते जोडले गेलेत. हे प्रेम आहे क्रिकेटवरचं. पडगा टेनिस क्रिकेट पुढे जाण्यासाठी सातत्याने तो प्रयत्न करतोय. या हंगामामध्ये भोकरीकरांचं आयोजन देखील चर्चेत राहिले. अप्रतिम मैदानाची त्यांनी उभारणी केली. जाऊया मॅचकडे. दोन चौकार आलेत अभि ठाणगेच्या बॅट मधून. ठिणगी टाकायला धावपलकावर त्यांनी सुरुवात केली आहे. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये थोडासा बदल. विकेट किपरला आता लॉंग ऑन मध्ये ठेवले गेले. मयूर जाधव सुरुवातीला लॉंग ऑन मध्ये होते. तो विकेट किपरच्या भूमिकेमध्ये काहीतरी मार्गदर्शन करेल या अनुषंगाने तो आता विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल जाधव ज्यावेळेस या हंगामाला या वर्षाला सुरुवात झाली त्यावेळेस 11 खेळाडूंमध्ये तो नव्हता. दुखापत त्याला थोडीशी झाली होती, परंतु तो विशाल मैदानामध्ये आला आणि तिथूनच मीनाक्षी स्फोट कानली टीम चॅम्पियन बनायला सुरुवात झाली आहे. लेफ्ट हँड बॅटर स्ट्राईक इनवर अभिच्या खात्यामध्ये सिंगल येत असताना टीमची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली आहे. आदित्य जाधव मिड विकेट डीप मध्ये ठेवला गेले. विराजचा बॉल आदित्यसाठी खूपच दूरवरून बॅट फिरवली. चेंडूच्या मेरिटवर जाता आलं नाहीये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालं. जरूर 2 चौकार खर्च केलेत. 5 बॉल मध्ये 9 धावा, परंतु अजूनही विकेट मिळवता आली नाही ओव्हर मध्ये विराज जाधवला. स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती स्टँड, स्वर्गीय संतोष डोले स्मृती स्टँड आपण पाहतोय. खेळाडू कक्ष देखील उभारले गेले. अप्रतिम स्पर्धा आणि अप्रतिम सुशोभीकरण मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतं. 9 धावा धावपलकावर विकेट आली नाहीये. जर्मन बाहुली आणि मीनाक्षी स्फोट कानले यांच्यामध्ये ही लढाई. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरचा आदित्यसाठी बुंद्यात टाकला होता. समोर लॉफ करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. डॉट बॉलने निर्धाव बॉलने ओव्हरची समाप्ती होती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जय हनुमान बाहुली टीमची धावसंख्या बिनबाद 9. आजच्या दिवसातील तिसरा सामना धनेश शिलेमन कुकसे आणि आईगाव देवी सापे बी. चौथा सामना खाडपे विपक्ष जय महाराष्ट्र भोईरगाव. 5वा सामना तुम्हाला पाहायला मिळेल वडाचा पाडा आणि वडाचा पाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय गणेश वाफले बी. सरस्वती स्पोर्ट खालिंग टीम दुसऱ्या फेरीसाठी बाय मध्ये पोहोचलेली आहे. आज देखील खूप रंगत येणार आहे. सरस्वती खालिंग असेल, वाफले हे संघ असेल, त्यानंतर धनेश शिलेमन कुकसे, वाहुली, कांदली हे मोठे संघ आहेत. एवन जोडीच्या माध्यमातून स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती स्टँड आहे. स्वर्गीय संतोष डोले स्मृती स्टँड. बॉल जर षटकाराने हिट जर झाला स्टँडला तर 500 रुपये दिले जातील.
आयवा जेलसाठी चॅलेंज ग्रुपच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक पंकज, प्रसन्न, संकेत, अक्षय, जयेश पालवी असतील, नयन, प्रवीण, विक्रांत, गौरव, राजू, ओमकार, हार्दिक, करण, हेमंत, शुभम, सोहम, आर्यन सर्वांचं विशेष धन्यवाद. टायमर सुरू आहे. 3 ओव्हर तुम्हाला 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. ऋतिक असेल, सर्वांनी मेहनत घेतली आणि एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीसाठी आली आहे चॅलेंज ग्रुपच्या माध्यमातून. स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक स्पर्धेची इवन जोडी अक्षय पाटील, संकेत ढोल्याने आपण यांना पाहतोय. सातत्याने प्रत्येक गोष्टीवर त्यांचं लक्ष आहे. येणाऱ्या पाहुण्यांचा सन्मान सत्कार करणं असेल, दुसरं षटक. 3 ओव्हर तुम्हाला 15 मिनिटांमध्ये समाप्त करायचे. 10:38 मिनिटांनी मॅचला सुरुवात झाली. स्ट्राईकला अभि, दुसरं षटक धनेश. विखुरलेले क्षेत्ररक्षण दुसऱ्या ओव्हरसाठी भरपूर वेळ घेतला. मिड विकेट डीप पॉइंट देखील पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल धनेशचा समोर खेळण्याचा प्रयत्न, खूपच चांगला ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. कव्हरच्या क्षेत्रामध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. धावबादची संधी आहे आणि धावबादच्या रूपाने विकेटचं पतन. अभिला माघारी परतावं लागतं. पहिला झटका लागत असताना बाहुली टीमला आउट केलंय का तेच मला वाटलं, परंतु बॅटर जसा मैदानातून बाहेर येत होता त्यावेळेस वाटलं की कदाचित बेल्स उडवली असेल. 2 धाबा येतील. काय रणनीती असेल या मॅच मध्ये मीनाक्षी स्पोर्ट कांदली टीमची, विशेष करून विकेट किपर त्या ठिकाणी होते विशाल जाधव, त्यांनी विकेट मिळवली नाहीये. अभिच्या बॅटमधून देखील 2 चौकार आले, ते देखील विसरून चालणार नाहीये. ताकदीने ऑन सेटला टर्न खेळलाय. मनगटाचा चांगला वापर केला होता, खोदून काढला होता. थोडासा क्रीज मध्ये डीप मध्ये जात असताना हा फटका सजवण्याचा प्रयत्न. आता मात्र धावाच्या रूपाने विकेटचं पतन. आदित्य जाधवची विकेट प्राप्त झाली आहे. सुटले गेले त्यांचं देखील स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. अभिची विकेट धावाच्या रूपाने येत होती, ती विशाल जाधवने घेतली नाही, परंतु आदित्य जाधवची विकेट कदाचित त्यांच्यासाठी महत्वाची असेल. त्याला माघारी परतवलंय. पहिला झटका लागलाय धावबादच्या रूपाने 12 या धावसंख्येवर. तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर टीमचे कॅप्टन प्रज्वल पाटील आलेत. जरूर पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार आलेत, परंतु धावांचा वेग थोडासा कमी आहे. कारण का मीनाक्षी स्पोर्ट कांदली टीमच्या विपक्षामध्ये तुम्ही पहिल्या डबामध्ये बॅटिंग करता, त्यांच्या विपक्षामध्ये 4 ओव्हरमध्ये 60 पर्यंत तरी कमीत कमी धावा जाणं गरजेचं आहे. त्यांच्याकडे बॅटिंग लाईन भरपूर आहे. समीर सारखा लेफ्टी बॅटर आहे, तो संकट मोचकाची भूमिका पार पाडतो. विशाल जाधव असतील, मयूर जाधव हुकमे का आहे, विराज असतील, बॅटिंग लाईन चांगली आहे. दुसरा बॉल पुढे आले, उडवलाय. बॉल हवेत, मिस टायमिंग स्ट्रोक. समीरची आपण चौचा करत होतो तो समीर बॉल खाली पोहोचलाय, अंदाज आला नाही. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. चौकार येतोय अभिच्या बॅट मधून. अभिची विकेट देखील धावबादच्या रूपाने आली असती, परंतु ती सोडून दिली होती विकेट किपरने, आणि तोच अभि आता चांगली बॅटिंग करतोय. धावफलक 16 वर. समीरच्या माध्यमातून कॅच सुटली आहे. धनेश अभिसाठी कमी गतीचा बॉल थोडासा गंडवला, लेग स्टंपवर ठेवण्याचा प्रयत्न, लेग बायच्या रूपाने सिंगल येते. थोडासा धावांचा वेग जरूर कमी आहे. अभि प्रयत्न करतोय आणि प्रज्वल त्याला आता साथ देईल का. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा आल्या होत्या, या ओव्हरमध्ये जरूर एक चौकार आले, परंतु धावाच्या रूपाने विकेट देखील गेली आहे. टीमची धावसंख्या 17 वर 1 विकेट. या अगोदर देखील आपण चर्चा केली होती की मीनाक्षी स्पोर्ट कांदलीच्या विपक्षामध्ये त्यांच्याकडे बॅटिंग लाईन भरपूर आहे. तुम्हाला 60 पर्यंत धावा जमा करण्याचा प्रयत्न करावा लागेल. स्क्वेअर लेग डीप मध्ये मिड विकेट देखील पाहायला मिळतोय. गॅप थोडासा जास्त आहे मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मध्ये. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट पूर्णपणे खाली. कॅप्टन साठी पुढचा बॉल पूर्ण लेन्सचा होता, ऑन सेटला टर्न केलाय मिड विकेटच्या दिशेने. एक सिंगल येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. अगदी सहज त्याने या 2 धावा पूर्ण केलेत. ज्यावेळेस आउटफील्ड मध्ये बॉल जातोय त्यावेळेस थोडीशी फंबलिंग झाली तर दुसरी धाव थ्रो होईल तिथपर्यंत होते आणि तीच पूर्ण केली आहे.
स्कोर बोर्ड 19 वर जाऊन पोहोचले. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये समालोचन कक्षाचा पाठीचा कणा स्कोररला संबोधलं जातं आणि हे नाव ठाणे जिल्ह्यामध्ये राहिले. अल्पेशी गायकवाड इंटरनॅशनल लुक पद्धतीने स्कोरबोर्ड मॅन्युअल स्कोरिंग ते करत असतात. कमी गतीचा होता यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा मागे बॉल चाललाय. शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक होते, सिंगल येते. चांगली गोलंदाजी दुसऱ्या ओव्हरमध्ये धनेशच्या माध्यमातून राहिली. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्याने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 20 वर 1 विकेट. मिस टायमिंग स्ट्रोक बॉल हवेत. क्षेत्ररक्षक डीपचा दूर राहिलाय थोडासा. जोपर्यंत फिकी होते तोपर्यंत 2 धाबा येतील प्रज्वल पाटीलच्या खात्यामध्ये, परंतु एकेरी दुहेरी धावाने फारसं काही फरक पडणार नाहीये. आक्रमण थोडासा सडबाबा लागेल, कोणत्या तरी गोलंदाजाच्या विपक्षामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल वाहुली टीमला, तरच धावांचा वेग थोडासा वाढेल आणि चांगले टार्गेट सेट होऊ शकतं. चौफेर मैदान आहे त्यामुळे धावा चेस देखील या मैदानामध्ये होतात. त्याच्यासाठी आता प्रयत्न करावे लागतील वाहुली टीमला. प्रज्वल पाटील पुढे आलेत, लॉफ करून दिलाय, उंची भरपूर आहे, उत्तुंग उडवलंय. अंतर देखील पूर्ण होईल का? अंतर पूर्ण होत असताना हा बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. सहा षटकार पाहायला मिळाला प्रज्वल पाटीलच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचली. जबरदस्त स्ट्रोक, आता स्टेप आउट झाले, बॅटवर घेतला. उंची भरपूर होती देखील, जरूर उंची होती परंतु अंतर देखील पूर्ण केले. विशाल प्रज्वल पाटील साठी उर्द विकेटने पुढे टाकल्या, स्लाव हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची खडा मागे चाललाय, बॉल हवेत होता. विकेट किपरने प्रयत्न जरूर केली आहे, अवेकेच्या बाहेर त्याच्या झेल होती. सिंगल येते. प्रज्वल पाटीलला जास्त वेळ नॉन स्ट्राईक इनवर ठेवण्याचा प्रयत्न असेल, परंतु त्याचबरोबर इथे विकेटचं पतन देखील होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होता आदित्य जाधव आणि त्याची विकेट आली. अभिची विकेट आली आहे. धावबाच्या रूपाने विकेट आले. गोलंदाजाला विकेट प्राप्त करता आले नाहीये त्या डाबामध्ये गोलंदाजी करत असताना. दोन्ही विकेटचा आपण विचार केला तर धावबाच्या रूपाने, रनआउटच्या रूपाने विकेट आलेत. आता प्रज्वल पाटीलची साथ देण्यासाठी नवीन बॅटर शुभम जाधव. एक षटकार जरूर या ओव्हरमध्ये आले. 3 बॉलमध्ये धाबा खर्च केलेत, 8-9 धाबा खर्च केलेत. विशाल जाधवने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 वर. विकेट गेले 2. स्ट्राईकला नवीन बॅटर 4थ्या क्रमांकाचा शुभम जाधव, त्याच्यासमोर विशाल जाधव. पुढे टाकले, लेन चांगली होती, पुलर लेनचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आउटफील्ड थोडीशी खराब, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे दणदणीत चौकार.
पाहायला मिळतोय. यावेळेस बॅकफुटला जात असताना दिशा दिलके हलक्या हाताचा वापर करत असताना चांगला स्ट्रोक होता. गॅप शोधण्याचा प्रयत्न जरूर केला कव्हरच्या क्षेत्रामध्ये. शॉर्ट कव्हर मधून फेकी झाली, तोपर्यंत सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 34 वर. चांगलं टार्गेट आता सेट झालंय. सुरुवातीला पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा येत नव्हत्या, परंतु या ओव्हरमध्ये एक षटकार एक चौकार खर्च केला विशाल जाधवने. आता धावांचा वेग थोडासा वाढलाय. ओव्हरचा शेवटचा बॉल. आतापर्यंत आपण विचार केला 14 धावा खर्च केलेत विशालने या ओव्हरमध्ये. प्रज्वल साठी ऑन साइडला स्लॉक स्वीप केलाय. बॉल हवेत आहे, बॉल चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चांगला झेल मयूर जाधवच्या माध्यमातून. विकेटचं पतन. विकेट क्रमांक 3 डाऊन. बॉलवर तिसऱ्या ओव्हरच्या विशाल जाधवच्या खात्यामध्ये विकेट आली. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34 वर 3 झटके लागलेत. अगदी वेळेवर 3 ओव्हर पूर्ण केलेत मीनाक्षी स्पोर्ट कांदली टीमने. पहिल्या 3 ओव्हर 15 मिनिटांमध्ये पूर्ण करणं गरजेचं असेल आणि ते काम केले. 34 षटक मयूर जाधव मीनाक्षी स्पोर्ट कांदली टीमचं अष्टपिलू खेळाडू. बॅटिंग करत असताना प्रभावित करतो, परंतु गोलंदाजी देखील त्याची चांगलीच असते. त्याच्या समोर बॅटर आपल्याला पाहायला मिळेल शुभम. हे बॅटरला तर रंगेल. राईट हँड ओव्हर विकेटने शुभम साठी. कमी गतीचा बॉल कट केलाय. बॉल चाललाय गली रिझन मधून, वेगाने गॅप मधून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. मयूर जाधवचं स्वागत शुभमने चौकाराने केले. बॅटची कट लागली गली रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक त्याला बीट करत असताना हा चौकार आले शुभमच्या बॅट मधून. चौकाराच्या मतीने टीमची धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचली. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये पुन्हा एकदा बदल. गलीमधून चौकार गेल्यानंतर तिथेच क्षेत्ररक्षकाची बदली केली आहे गोलंदाज मयूर जाधवने. राईट हँड ओव्हर द विकेटने शुभम साठी. ऑफस्टमच्या बाहेर खूपच दूर होता. आउट ऑफ ऑफस्टम हेच सांगत असताना मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये वैती सर. त्यांचा षटकारांचा इशारा खूपच जबरदस्त असतो. धावांचा पाऊस पडतो षटकार गेल्यानंतर आणि तसाच षटकाराचा इशारा करत असताना ते पाऊस पाडत असताना तो इशारा देतात. एक्स्ट्राच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39 वर. सापे बी आणि धनेश शिलेमन कुकसे आपण रिपोर्टिंग करायचे. पुढचा बॉल शुभम साठी खाली राहिले. पिचिंग झाल्यानंतर शेवटच्या मुवमेंटला फक्त दिशा दिली आहे. विकेट किपर पोहोचतील शॉर्ट पॉइंट मध्ये, तोपर्यंत सिंगल येते. पहिल्या बॉलवर जरूर कट केला होता तिथे चौकाराला. दुसरा बॉल खूपच दूर राहिला. वाईटचा इशारा. आता सूर सापडलाय आणि या ओव्हरमध्ये आपण विचार केला पहिल्या 3 बॉलमध्ये मयूर जाधवने ऑफस्टमच्या बाहेर लाईन ठेवण्याचा प्रयत्न केला. गुडलाईनच्या थोडासा पुढे, कधी पुलर लेंथ अशी लेंथ लाईन हाताळली या ओव्हरमध्ये मयूर जाधवने. धावफलक 40 वर जाऊन पोहोचले. आपण चर्चा करत होतो की मीनाक्षी स्पोर्ट कांदलीच्या विपक्षामध्ये जय हनुमान वाहुली टीमला 60 पर्यंत प्रयत्न करावे लागतील. अजूनही 4 बॉल शिल्लक आहे. 1-2 मोठे फटके आले तर एक समाधानकारक टार्गेट सेट होऊ शकतं. यावेळेस ओव्हर पिच होता. लॉफ करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. बॉल हवेत लॉंग ऑफ मध्ये. समीर बॉलच्या खाली झेल पकडलाय. विकेटचं पतन. अजून एक षटका वाहुली टीमला.
चौथी विकेट कमावली आहे 40 या धाव संख्येवर. नवीन बॅटर रोहित जाधव, प्रणित जाधव बाद झाल्यानंतर, प्रणित पाटील बाद झाल्यानंतर प्रणितला स्वतःचं खातं ओपन करता आलं नाहीये. गोल्डन डकचा शिकार तो झालाय. जरूर त्यांनी बॉल फेस केला, परंतु चांगला झेल समीरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एक झेल जरूर सोडला होता समीरने, परंतु यावेळी चांगली पकड, शेवटपर्यंत बॉलवर नजर ठेवली आणि लॉंग ऑफ मध्ये चांगला झेल. धनेश श्रीवन कुकसे संघ आपण रिपोर्टिंग करायचे. सापे बी टीम जोडले गेलेत. आपले स्वागत असेल स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स होता, ऑफ स्टंपच्या बाहेर देखील होता. वाईटचा इशारा. एक्स्ट्रा धाबा खर्च करत असताना ओव्हरमध्ये मयूर जाधव दुसरा बॉल देखील त्याने टाकला, तिथे देखील वाईटचा इशारा. आणि मी सुरुवातीलाच उल्लेख केला की या ओव्हरमध्ये मयूर जाधवने ऑफ साईडला लाईन ठेवण्याचा प्रयत्न केला, ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतो. लेंथ मध्ये त्यांनी बदल जरूर केलाय, पुलर लेंथ, गुट लेंथ, कधी अपटी देण्याचा प्रयत्न करतो, परंतु लाईन त्याच्या ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. रोहित साठी पुढचा बॉल. यावेळी लेन चांगली होती, अगदी यॉर्कर चा मारा केला, बुंद्यात टाकला होता, अगदी पायावर अदलला. एक सिंगल येते लेग बायच्या रूपाने. विविधता दाखवली या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना मयूर जाधवने. व्हेरिएशन दाखवतोय. विविधता पाहिजे गोलंदाजाकडे. ज्यावेळेस तुम्ही एकच टप्पा एकच लाईन ठेवता त्यावेळेस आक्रमण चढवलं जातं. लेंथ लाईन मध्ये गतीमध्ये बदल केलं तर त्याचा फायदा होत असतो गोलंदाजाला. हेच केलं या शेवटच्या ओव्हरमध्ये मयूरने. धावफलक 42 वर. विकेट गेले 4. 2 बॉल शिल्लक. ऑन साइडला समोरच्या दिशेने खेचून मारलाय, बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. षटकार. पुढ्यात टाकला होता समोर, चांगला स्ट्रोक, अगदी स्लॉट मध्ये होता आणि फ्लॉट मध्ये पाठवण्याचं काम शुभम जाधवने केलं. चांगली बॅटिंग केली शुभम जाधवने. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत वैयक्तिक 16 धावा आले, 2 चौकार 1 षटकार. विकेट सुरुवातीला गेले, परंतु धावा जमा करण्याची जबाबदारी शुभम जाधवने स्वीकारली आणि मयूर जाधवच्या विपक्षामध्ये आता आक्रमण चढवले. धावफलक 48 वर. एक समाधानकारक स्कोर उभा केलाय वाहुली टीमने. बॅटिंग करत असताना पहिल्या डावाचा खेळ सध्या सुरू आहे. ओव्हर द विकेटने शेवटचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर खराब होता. एक्स्ट्रा धावा भरपूर खर्च केले, 3 एक्स्ट्रा धावा खर्च केलेत या ओव्हरमध्ये मयूर जाधवने. एक चौकार 1 षटकार देखील या ओव्हरमध्ये आलेत. विराज जाधवने पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केली. धनेशने दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 धावा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये विकेट नव्हती, धावाच्या रूपाने एक विकेट आली होती. त्यानंतर विशाल जाधवच्या खात्यामध्ये विकेट आली, त्यांनी 14 धावा खर्च केल्या. शेवटचा बॉल. शुभम साठी स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर इलेव्हन नाहीये, मिस टायमिंग स्ट्रोक. विकेट कीपर पोहोचलेत, कॅच सुटली आहे. विशालच्या माध्यमातून एक सिंगल पूर्ण होते. त्याचबरोबर इनिंगची समाप्ती. पहिल्या इनिंग मध्ये डावामध्ये बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 50 वर आणि सामना जिंकण्यासाठी 51 धावांची आवश्यकता असेल मीनाक्षी स्पोर्ट कांदली टीमला. आपण नाणेफेकीकडे जाणार आहोत. धनेश शिलवन कुकसे आणि त्यांच्या विपक्षामध्ये गावदेवी सापे बी टीम. गावदेवी सापे बिटिंग माझ्या माहितीनुसार त्यांनी रिपोर्टिंग केलेली आहे, परंतु धनेश इलेव्हन कुकसे संघ या ठिकाणी जोडलेला नाहीये. दुसऱ्या डाबाला सुरुवात होण्या अगोदर नाणेफेक झाली नाहीये, तर मात्र आपल्याला 3 रनांची पेनल्टी दिली जाईल. काल देखील आपण एका टीमला दिली. नरेशची गोरले आमच्यातून रजा घेत असताना काल प्रयत्न चांगले केले, तो गोलंदाजी कुठेतरी भोकरी टीमची कमी पडली, त्यामुळे ते धावा चेस करणं थोडंसं कठीण गेलं. युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण होतंय. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर धनेश शिलवन कुकसे टीमला आपण वेळेवर येणं गरजेचं आहे आणि त्या 3 धावांची पेनल्टी या स्पर्धेच्या नियमाप्रमाणे तुम्हाला दिली जाईल. त्यानंतर चौथा सामना आपण पाहणार आहोत. खांडपे विपक्ष जय महाराष्ट्र भोईरगाव. 5वा सामना वडाचा पाडा विपक्ष जय गणेश वापाले ए आणि सरस्वती खालिंग संघ देखील तुम्हाला दुसऱ्या फेरीमध्ये देखील त्यांना पाहायला मिळेल.
धन्यवाद दीपक सुतार. दरम्यान आपण खेळायला सुरुवात करीत आहोत. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आहे. विजयाचं लक्ष्य आहे 51 धावांचं. पंच शकील कोटी आणि पंच शिवराम वैती, मॅन फ्रॉम मुलुंड. सलामीची जोडी, सलामीला रोशन दळवी आणि समीर घरत, दोन आक्रमक फलंदाज. प्रज्वल दरम्यान प्रज्वलचा पुढचा चेंडू, अत्यंत सुरेख फटका. चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रात, सीमा रेषा पार, षटकार. चेंडू फळीचं महायुद्ध महासंग्राम आणि स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक 2026. सुरुवात अत्यंत सुंदरतेने झाली. पहिलाच चेंडू षटकारात त्याचं परावर्तन केलं. गोल्डन स्पॉटच्या थोडासा चेंडू पुढे पडला. चेंडू द्यायचा नवा. आयोजकांना विनंती करतो आपण नवीन चेंडू त्वरित मैदानात द्यायचा आहे. चॅलेंज ग्रुप आयोजित स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक. शुक्रवारी या स्पर्धेला सुरुवात झाली. कालचा दिवस सोर बी संघानं गाजवला. दुर्दैवी कळंबोळी संघ सुद्धा ठरला आणि दुर्दैवी शेवटच्या क्षणी आपण पाहिलं तर भोकरी संघही ठरला. बऱ्याच वर्षाचा चषकांचा तुटवडा आहे, दुष्काळ आहे भोकरी गावामध्ये, तो दूर होईल असं वाटत असताना तो संघ पुन्हा एकदा वंचित राहिला. दरम्यान प्रज्वलता पुढचा चेंडू, सुरेख चेंडू. आता निश्चितच एक खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगला चेंडू मिड विकेटच्या क्षेत्राकडे. चेंडू आडवेपर्यंत एक धाव, 7 धावा. विजयाचं लक्ष 51 धावांचं आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये क्षेत्ररक्षणाची आपण जर रचना पाहिली तर उजव्या आणि डाव्या हातानं खेळणारे फलंदाज खेळपट्टीवर असल्या कारणामुळं बदल आपल्याला पाहायला मिळतोय. रोशन दळवी आणि समीर घरत. रोशन दळवीनं पहिल्याच चेंडूवरती षटकार मारला होता. लॉंगॉनच्या क्षेत्रात एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला डीपला आपला पाहायला मिळतो. बाकी क्षेत्ररक्षक सर्कल रेषेच्या आतमध्ये. पुढचा चेंडू प्रज्वल, सुरेख चेंडू. बॅट वेगानं फिरली आणि चेंडू हळूवार आलेला होता. समीर घरत यांना हा चेंडू उमगला नाही. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. कमबॅक करतोय गोलंदाज प्रज्वल. 7 धावा. विजय व्हायचा असेल जवळजवळ 12.66 ची धावगती या ठिकाणी जोडावी लागेल. जवळजवळ 13च्या धावगतीला स्पर्श होतो आहे. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच सुंदर अशा पद्धतीनं टाकलेला हा चेंडू. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या खेळाडूसाठी आपण पाहिलं तर स्वीट बॉक्स ज्यांच्याकडनं लाभलेले ते अजय ठाकरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं मनपूर्वक स्वागत. वेलकम अजयजी ठाकरे साहेब. कुकसे संघ त्वरित आपली रिपोर्टिंग करा. कुकसे संघ आपण आपली त्वरित रिपोर्टिंग करायची आहे. दरम्यान पुढचा चेंडू प्रज्वलचा. 2 चेंडू निर्धाव पाहिले आपले. थोडासा चेंडूची लेंथ बदल केली आणि कव्वर मध्ये समीर घरत झेल देऊन तंबूत परततात. पहिला झटका फटका बसतोय मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळी संघाला. नेहमी शुभम पॉवर प्लेचं षटक हाताळायचा. यावेळेस प्रज्वलवर जबाबदारी आणि प्रज्वलनं त्या जबाबदारीला बघा पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी. कारण दुसरा चेंडू एक धावेचा, तिसरा चेंडू निर्धाव, चौथा चेंडू निर्धाव, 5व्या चेंडूवरती झेलबादच्या स्वरूपात फलंदाजाला बाद केलंय. लाजबाब गोलंदाजी. नवा फलंदाज संघाचा कर्णधार
विराज येतोय. सात धावा धावपलकावरती झळकल्या गेल्यात. प्रज्वल पहिलं षटक पॉवरचं षटक आहे आणि शेवटचा चेंडू शेष आहे. सामोरा जातोय विराज. छोट्या चणीचा हा कर्णधार आहे. सुरेख फटका बॅकफुटवरती जात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत गेला होता. कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये झेल धरतीला दान झाला. मात्र 2 धावा लिलया पूर्ण केल्या गेल्या. एक गड्याच्या मोबदल्यात धावपलकावरती धावा झळकत आहेत. 9 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. आणि आपण जर पाहिलं तर जय हनुमान वाहुली संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 9. इथे मात्र एक गडी बाद 9. दुसरं षटक सुद्धा धनेश बेलवलेनं चांगलं हाताळलं होतं. तिसरं षटक विशाल जाधवनं 14 धावा देणारं आणि मयूरच्या गोलंदाजीवर आलेल्या 16 धावा. निश्चितच जर पहिलं पर्व इतकं छान असेल तर पुढे तर अनुभव समृद्ध होणार आहे. त्यामुळे अत्यंत सुरेख रीतीने आपल्याला स्पर्धा पाहायला मिळेल. कुकसे संघ धनेश 11 कुकसे संघ आपण आपली उपस्थिती त्वरित नोंदवायची आहे. रिपोर्टिंग करायचं आहे. धनेश 11 दरम्यान दुसरं षटक शुभम जाधव. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. सीमा रेषा पार षटकार. धावबाद.
या. कुक्से संघ त्वरा करा. टॉस बॉक्स मध्ये या नाणेफेकीसाठी. कॅप्टन, माझा आवाज तुमच्यापर्यंत जातो आहे, तुम्ही आमच्याकडे पाहतात. खांडपेवाले आहेत. टॉस करून घे. टॉस कुक्सा नाहीये. दरम्यान दोन गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावरती धावा झळकतायत. 27. ओके ओके. ओके. दरम्यान पुढचा चेंडू. सुरेख गोलंदाजी अत्यंत चांगल्या पद्धतीनं. दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय. तेवीस धावा आहेत धावफलकावरती. तेवीस धावा आहेत. दोन षटकाच्या समाप्तीनंतर अजून 28 धावा जोडाव्या लागतील 14च्या सरासरीनं. एस डी डोहळे संघ, जर आपण कुठे गेला नसाल, एस डी डोहळे खांडपे संघ या ठिकाणी आले. जय महाराष्ट्र बोईरगाव संघ आलेले का? जय महाराष्ट्र बोईरगाव. एस डी डोहळेचे खेळाडू आहेत या ठिकाणी. खांडपे संघ आलेला वेलकम. जय महाराष्ट्र बोईरगाव संघ, आपण जर इथे उपस्थित झाला असाल तर लगेच रिपोर्टिंग करायची आहे. तिसरा षटक घेऊन येतोय गोलंदाज अभि ठाणगे. यावर्षी अभि सुद्धा इन ऍक्शन येतो आहे. अभिजित किशोर ठाणगे, माझे वर्गमित्र, त्याचे वडील होते. दरम्यान वाहुली गावाचं मला वाटतं रेशनिंग आजही त्यांच्याकडे आहे. त्या रेशनिंगच्या अनेक गमती जमती आमच्या शालेय जीवनातील आहेत. त्याच्या आजीचं विशेष करून खूप सुरक्षित असं लक्ष. दरम्यान खेळाला सुरुवात करूया. अभि ठाणगे गोलंदाजी करतील. समोर आहे मयूर जाधव, वंडर बॉय कांदळी. पहिला चेंडू भिरकावून दिला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. आखूड टप्प्याचा चेंडू, चुकीला माफी नाही. मयूर जाधव. इनिंग मध्ये एक महत्वाचं आहे, प्रत्येक गोलंदाज येतो पहिल्या चेंडूवर षटकार घेतो आणि तोच अभि ठाणगेनी या ठिकाणी ओढलेली आहे. आखूड टप्प्याचा चेंडू, मयूर जाधव यांच्या बॅटमधून आला षटकार. 29 धावा. दरम्यान पुढचा चेंडू. आणखी एक जबरदस्त घणघणाती आघात. पुन्हा एकदा मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये सलग दुसरा षटकार.
गेलेली या स्पर्धेतील षटकाराची हॅट्रिक आणि त्याचीच री ओढतोय का मयूर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखून टप्प्याचा चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरनं चेंडू जातोय सीमा रेषा पार आणि या स्पर्धेतील तिसरी षटकारांची हॅट्रिक. मला वाटतं स्पर्धेची पहिली हॅट्रिक निखिल बुतेच्या नावावर कोरली गेली. दुसरी या स्पर्धेची एवन जोडी म्हणून ज्यांच्याकडे पाहतोय ते संकेत ढोणे यांच्या नावावरती कोरली गेली आणि तिसरी आज मयूर जाधव कोरतायत. 41 धावा, अजूनही 10 धावांची गरज आहे आणि अभि ठाणगेला मात्र हा विक्रम निश्चितपणे लवकरात लवकर विसरावा लागेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखून टप्प्याचा चेंडू चुकीला माफी नाही. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार षटकार. या चेंडूवर जर का षटकार लागला तर तो 5वा षटकार असेल आणि पुढच्या डावात उतरताना जर का मयूरच्या बॅटमधून पहिला चेंडू षटकाराला तर ती 6 षटकाराचा विक्रम त्याच्या नावावर कोरला जाईल. दरम्यान पुढचा चेंडू यस चेंडू जातोय सीमा रेषा पार षटकार. सलग 5 षटकार मारून आपल्या संघाला विजयी करणारा मयूर लाजबाब कामगिरी.